तर कुठं चालायच भाऊ तू आता? वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आज मी चाललो आहे पुण्याला आणि 10 दिवस पुण्यातच असणार आहे. तिकडला ब्लॉग येणार आहे सगळे आणि आधीचा ब्लॉग एंड करायचा राहिले ते करणार आहे आत्ताच मी एंड झाले की बस मला सांगू थांबावं पाहिजे. चाललो आहे ट्रॅव्हल झाल्या भावा तिथं जा, पोचल्यावर फोन कर. गाडीत ना हात बाहेर काढू नको, खिडकीत ना हात बाहेर काढू नको. कोण खायला दिलं तर खाऊ नको. निवांत जा. निवांत जाणार भावा. हा गाडी तू चालवू नको, त्यांचं त्यांना चालवू दे. हा आता जस्ट ट्रॅव्हल थांबवल्या आणि मला एवढ्या जोरात आली 4 तास झाले एका ठिकाणी बसलेलो, थांबली नाही अजिबात. आणि पुणे अजून इथून 100 किलोमीटर आहे. बाकी आम्ही त्या गाडीतनं आलो आहे, कोंडुस्कर ट्रॅव्हल्सवाल्यांनीतनं आलो आहे. अजून 2 तास तर लागतील मला जायला. बघूया काय होते. आता जरा काय तर फक्त मी चहा घेणार आहे, बाकी सगळं मी जेवायला वगैरे आणलं आहे, त्यामुळे काही खाणं नाही. बाकी निवांत आहे. बस काय आजच्या दिवसात निघणार नाही असं वाटायला आहे. 15 मिनटं म्हणले, अर्धा तास झाला आम्ही इथंच थांबले, तर बस काही निघून झाली काय माहिती आता काय बोलतो. भावानं आता वैताग आलाय बसून कधी एकदा जाते असं झाले. जरा भीती पण वाटायला, एकटाच चाललो आहे, त्यामुळं तिथं उबर बुक करणार आहे, मग जाणार आहे पुढं. बघूया काय काय होते, बघत राहा. आता पुण्यात आले का वाईफ येतात. ये देखिए पुणे, भारी वाटायला आता जरा. त्यापासून मला नुसतं ब्रिजच दिसायला, ब्रिजवर ब्रिज. हॅलो गॅस, काल रात्री वेळ झाला मला यायला, म्हणून काय शूट घेतलं नाही. आत्ता आवरून आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं आणि चहा बनवत आहे. चहा पिऊया जरा. 1 week later. तर मी पुण्यातच होतो आणि ते एडिटिंगचं काम होतं, तुम्हाला मी तसं सांगितलं, त्यासाठी आलेलो शिकण्यासाठी म्हणून. तर 5 दिवस फायनली कंप्लीट झाल्यात. इथं कामात होतं जास्त, त्यामुळं व्हिडिओ वगैरे काय घेतलं नाही. तर उद्या सकाळी 6:30 वाजता ट्रॅव्हल्स आहे आणि 12 वाजल्यात मी आत्ता व्हिडिओ करावे. तर मी बघा पॅकिंग सगळे आवरल्या, सगळी पॅकिंग करून घेतले. बाकी उद्या घालायचे कपडे तो वरती काढून ठेवले. आता जायचं. तर सकाळी भेटूया. आता सध्या तर झोपतो मी, लय झोप आल्या मला. झोपतो, सकाळी 5 वाजता उठायला पाहिजे. तर चला सकाळी उठूया. गुड नाईट. अशा टाईपमध्ये वेडिंगचं आपलं काम असते. बाकी आम्ही काय दाखवू नाही शकत, फक्त टाईमलाईन तेवढं दाखवता येत्या. सर एडिट करत बसल्या जाता. सरांचं काम चालू आहे आणि सर रात्री 3-3:30पर्यंत एडिट करत बसतात. त्यामुळे सर आता एडिट करत बसणार, मी इथंच झोपणार आहे. तर भेटूया सकाळी. आत्तापर्यंत गुड नाईट. लगेच गुड नाईट नाही, एक क्वेश्चन होता सरांच्यासाठी, ते क्वेश्चन सरांना विचारतो आणि मग झोपतो. तर सर फक्त एवढंच विचारायचं होतं, माझा वर्क म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे आहे चांगलं केलं तू. म्हणजे मी जे प्लॅनिंग केलं होतं 1 वीकचं 5 दिवसांचं शेड्यूल, ते जर आपण पहिल्या 3 दिवसातच कंप्लीट केलं. म्हणजे तेवढं फास्टमध्ये तुला त्या गोष्टी समजून गेल्या. चांगला फीडबॅक मिळाला आहे. नो काही विषय नाही. तर सकाळी बघूया, उठ्या लवकर. म्हणजे 5 वाजता तर उठायला पाहिजे मला. तर आत्ता खरंच गुड नाईट, झोपतो मी. गुड मॉर्निंग. आता सध्या मी औंधमध्ये आणि इथे रोड बघून मला इथं दो वाटत आले, तर आता जायला तर पाहिजेत. औंधचा एरिया आहे, ब्रॅह्मण चौक असं काय तर नाव आहे. इथे येऊन थांबलोय, इथंच गाडी येणार आहे. हे ट्रॅव्हल्स, कोंडुस्कर ट्रॅव्हल्स बुक केले मी. 10:30 वाजता येणार आहे. बघूया असंच एक काय विषय कळून आला. मी इकडं आल्यापासून नुसता पाऊसच पडाला आहे. खरं वेदर चांगलं दिसते पावसात, विषय नाही. फायनली बस आल्या, तर जायचं आज. फायनली बसमध्ये बसलोय. आज काय जरा रेनी आहे, सगळं वातावरण सगळं रेनी आहे. बाकी पुणे चांगलं होतं, सर वगैरे पण सगळं चांगलं होतं, काय विषय नाही. आता चाललोय परत, काम झालं आपलं. मी मागल्या वेळी जेव्हा आलतो तेव्हा पण साईडला कोण नव्हतं, आज पण कोण नाही आहे, त्यामुळे मी निवांत आहे. नंतर कोण आलं काय माहीत नाही, आली तर आली काही विषय नाही मला. पण आता तर सध्या निवांत आहे. आता जस्ट झोपत होतो आम्हाला, 20 मिनिटाचा ब्रेक आहे.
काय तर खाऊन घ्या नाहीतर एक चहा जर पिणार आहे बघा होते. आत्ता जस्ट चहा घेतले, बाकी काय खायला नको म्हटलं कारण जरा ट्रॅव्हल्समध्ये मळमळी वगैरे त्यामुळं बाकी काय खाणार नाही आहे. घरात जाऊनच काय तर खायचं. तापुरतं चहा घेतले, बघूया काय गावते. झाले चहा पिऊन आता बसूया. जरा पाऊस पण आहे, वेळ थांबायला नको. आज जाऊन बसतो ट्रॅव्हल्समध्ये. गाडी इथं थांबले मग काय झालं काय माहीत नाही. तरी 5-10 मिनटं झालं थांबल्या गाडी. आत्ता जस्ट इस्लामपूरमध्ये आलो आहे. इथून काय जवळच आहे आता डेस्टिनेशन आपली. तरी एक इथं 1-1.5 तास लागेल. शिवतेजला फोन केले, बघा येते का. चला पैसे क्या बढिया लग रहा है भाई. खरं तर ते प्रदूषण आहे, खरं तरी पण चांगलं वाटाले बघायला. फायनली आपण सांगलीत आलोय. आता काय सगळे रोड वैकेशी दिसायला, दाखवण्यासारखं तर काही नाही आहे. आता सांगलीतनं गाडी ही मिरजत जाते आणि परत जयसिंगपूरला जाते. म्हणजे असं फिरून झाल्या गाडी. आणि शेवटी जाते की नाही काय माहीत नाही मला तर ठीक नाही तर मग बसनं जायचं घराकडे. तर भावानं फायनली जयसिंगपूरमध्ये आलो आहे. शेवटेज बरोबर मी व्हिडिओ चालू करताना हॉर्न वाजवतात. आले जयसिंगपूरमध्ये आणि ह्याने पण येऊन इथंच थांबल्यात. शेवटेज आणि पियुष कुठाच बघतो, त्यांना फोन लावतो. थांबलाय हे पण बॉबला येऊन थांबला की कानात. आम्ही इथं दाबेली खायला आलतो. दाबेली खाल्लंय, त्याचा काय शूट घेतलो नाही असं. आता बाकी आता मी डाएटवर आहे, मी खाल्लो नाही. हां यो भाऊ खाल्ला नाही, आम्ही दोघं खाल्लोय. मी तर खातच नाही. खात नाही म्हण, ह्यो खात नाही म्हण. हे खाते हो, 2-2 खाल्लाय नाही, एकच खाल्लाय. झाले आता घराकडे जाऊया म्हणलं, जायचं आता. आता जस्ट घरात आलोय आणि आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.